Let's make this yummy sandwiches. हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही आनंदी असाल, खुश असाल आणि निरोगी असाल. सो आज आहे संडे आणि आज आपण एक रेसिपी बघतो आहोत. ठीक आहे, आज व्लॉग वगैरे काही नाही आहे. आज रेसिपी आहे, फक्त रेसिपी आहे जी आहे चिकन सँडविच. ठीक आहे, सो हे टोस्टवाला सँडविच आहे. ठीक आहे, सो मी आता आहे हॉलमध्ये. ठीक आहे, आणि हा एवढा सगळा मेकअप आहे या शूटसाठी. ठीक आहे, हे मागे प्रॉडक्ट्स आहेत. सो त्यासाठी एवढा मेकअप आहे ना, त्या एवढा मेकअपची गरज नाही आहे आपल्याला. बट सो चिकन सँडविच बनवायचं आहे आणि प्रोटीन आहे त्यामध्ये, हेल्दी आहे आणि क्विक बनू शकतं इफ आपल्या घरी चिकन आहे तर. ठीक आहे, चिकन जाऊन आणून देन मॅरिनेट करून देन बनवणं इज अ डिफिकल्ट टास्क, बट टेस्टी तर खूप आहे, त्यामुळे एवढे एफर्ट्स तर करू शकतो आपण, है ना. सो चला जास्त वेळ नाही घालवता, व्हिडिओला सुरुवात करूयात. बनवायचं हे आहे चिकन 1/2 किलो. आता हे चिकन मी रात्री आणून ठेवलं होतं. ठीक आहे, कारण की म्हणजे मी काल इव्हनिंगला आणलं होतं की ते मॅरिनेट ॲटलीस्ट त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवेन मी, बट मी मॅरिनेट करून नाही ठेवलं. तर ते आपण आत्ता करणार आहोत. फक्त मी हळद आणि थोडंसं मीठ ह्याला लावून ठेवलं होतं, कॉज ते मी फ्रीजमध्ये ठेवत होती म्हणून. सो आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊया. थोडंसं मीठ टाकते मी. ठीक आहे, मी थोडं आधी टाकलं होतं, पण एकदम थोडं टाकते. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका मीठ. लाल तिखट टाकते, म्हणजे आपलं नॉर्मल जे आपण घरी वापरतो ते वालं. सो लाल तिखट थोडंसं जास्त टाकते मी, स्पायसी व्हायला म्हणून. ठीक आहे, तर नॉर्मल 1 चमचा आणि थोडंसं. ठीक आहे, तर थोडीशी हळद टाकते, कारण हळद थोडंसं फ्लेवर देतो म्हणून. देन हा आहे बिर्याणी मसाला. ठीक आहे, म्हणजे गरम मसाला, सगळे स्पायसेस आणि असं घरी बनवलेलं आहे. ठीक आहे, सो मी मोस्टली घरी बनवते बिर्याणीचा मसाला आणि तो असं मी स्टोअर करून ठेवते. ठीक आहे, सो आणि आता हे सगळं ना मिक्स करूया. ठीक आहे, हां, मी याच्यामध्ये ना लेमन ज्यूससुद्धा वापरला, म्हणजे मी रात्री ते लावून ठेवलं होतं. लेमन ज्यूस, मीठ आणि थोडीशी हळद. ठीक आहे, सो हे असं मॅरिनेट करून आहे ना, आता मी फक्त 10 मिनिट्स ठेवते. पण तुमच्याकडे जर टाईम असेल ना तर ठेवा ॲटलीस्ट अर्धा तास, म्हणजे छान मॅरिनेट होतात मसाले आणि व्यवस्थित येतात. ठीक आहे, आणि सगळं बोनलेस चिकन आहे, तर आपण मॅरिनेट करून मी 10 मिनिट्स ठेवते. तर आपलं हे चिकन मॅरिनेट होतं आहे, तोपर्यंत आपण ना थोड्याशा वेजेस कट करून घेऊयात. वेजेसमध्ये काय आहे, कांदा, टोमॅटो आणि गाजर. ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल तर सगळ्या वेजेस टाकू शकता. ओके, बट माझा कॉन्फिडन्स बघा किचनमध्ये पांढरे कपडे घालून. व्हॉट्स चॅलेंज. ठीक आहे, सो हे सगळं मी कट करून घेते. वेजेस नॉर्मल आहेत सगळ्या. ठीक आहे, कट कसे करायचे दाखवते, पण हे पहिलं क्लीन तर करून घेऊयात. ओके, सो आपण पहिले सगळं चॉपिंग कटिंग करून घेऊया. कट करून झालेले आहेत. आता आपलं चिकन ग्रिल करूयात. सो आता आपल्याला काय करायचं आहे, चिकन ग्रिल करायचं आहे. ठीक आहे, सो मी हा ग्रिलवाला पॅन घेतला आहे. आता मी विचार करते की मी ऑइलमध्ये ग्रिल करू की बटरमध्ये करू. काय वाटतं मला? बटरमध्ये करूयात. मला असं वाटतं की बटर आणि तेल दोन्हीमध्ये करू शकतो. आणि मी बटर आहे ना ह्याच्यामध्ये काढून घेते. दिस इज प्युअर मक्खन और प्युअर बटर. यासाठी उगत आहे ना. ओके, तो ऑलमोस्ट तवा तापला आहे. मी ना 1 चमचा तेल टाकते फक्त. सॉरी, हा छोटा चमचा. ठीक आहे,
चमचा तेल आणि बटर टाकते ॲट द सेम टाईम, बिकॉज आपण दोन्ही ह्याच्यामध्ये रोस्ट करूयात. बटरमुळे काय होतं ना, त्याचं बटरमुळे जरा एक वेगळंच टेस्ट एनहान्स होते म्हणून. ठीक आहे, ते सगळं बटर आणि तेल पसरवून घेते पूर्ण पॅनला आणि मग आपण आपलं चिकन ना रोस्ट करायला ठेवू. ठीक आहे, सो हे असं आहे, इतकं बटर आणि तेल आहे. नाव आपलं चिकन याच्यामध्ये ग्रिल करायला टाकू. सो सगळे बोनलेस पीसेस आहेत, त्यामुळे काही इश्यू नाही, कारण की आपल्याला ते सगळं कट करायचं म्हणून. सो तुम्ही ना तुम्हाला जर काम थोडं सोपं करायचं असेल ना, तर चिकन ब्रेस्ट वगैरे असते ना, ती घेऊन ना डिरेक्टली, बिकॉज त्याचं पीसेस म्हणजे मोठं असतं, तर ते इझी होतं ग्रिल करायला किंवा हे करायला, आणि मग नंतर त्याचे पीसेस करायला पण येतं. पण माझं ॲक्च्युली सँडविच वगैरे बनवण्याचं काही मन नव्हतं, बट चिकन थोडंसं एक्स्ट्रा झालेलं म्हणून मी म्हटलं की चला बनवूयात आपण संडेला. सो हे बेसिकली माझं लंच आहे. तिथे मी ऑलरेडी ब्रेकफास्ट करून झाला आहे माझा. सो दिस इज टुडे सँडविचेस फॉर माय लंच. And basically it look like this. आता आपण एक छान असं ग्रिल करून घ्यायचं आहे, छान पूर्ण. ठीक आहे, पूर्ण 100% कुक करायचं आपल्याला चिकन. ओके, सो आपलं चिकन इज डन. खूप छान असा रोस्ट झाला आहे बेसिकली, आणि मी जस्ट गॅस बंद केला कारण की नाहीतर मग ते बर्न झालं असतं सगळं. तर आपण काय करूयात, हे हे आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये. ठीक आहे, आणि थंड करून घ्यायचं आहे. खूप स्टीमिंग अशी वाफ येते, थंड करून घेऊयात आणि देन आपल्याला श्रेड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जोपर्यंत आपलं चिकन थोडंसं थंड होतं आहे, ठीक आहे, तोपर्यंत आपण त्याचं जे लाईक सॉसेस जे आहे जे आपण यूज करणार आहोत सँडविचमध्ये, ते आपण बनवून घेऊया. सो बेसिकली जास्त काही नाही आहे त्यामध्ये. लाईक हा हेलमन्सचा चीझी हॅलोपिनो बस्ट वेज मेयोनीज आहे तो, अँड देन हा फन फूडचा वेज मेयोनीज, हे दोन मी यूज करणार आहे. आणि बिकॉज याच्यामध्ये चीज आहे, ओके, या मेयोमध्ये चीज आहे, त्यामुळे मी हा एक चीज क्यूब फक्त यूज करणार आहे. जर तुम्हाला खूप जास्त चीजी हवं असेल तर मग एव्हरी सँडविचमध्ये तुम्ही चीज स्लाईस टाकू शकता. ठीक आहे, बट मला एवढं चीजी नाही, का ह्याच्यामध्ये आहे चीज, मला माहिती आहे, मी ऑलरेडी यूज केलं आहे. सो मी हे फक्त हा एक क्यूब यूज करणार आहे. ठीक आहे, मिल्की मिस्टचं चीज आहे, आणि हे सगळं मिक्स करूयात. चीज झालं आहे, त्याच्यामध्ये मी अजून काही नाही टाकणार, बिकॉज आपलं चिकन फुल स्पायसीवालं आहे. ठीक आहे, सो आय गेस मी याच्यामध्ये थोडंसं ना केचअप टाकते, छान त्याचे टँगी अशी एक टेस्ट येईल. ओके, सो आपलं चिकन पण थंड झालं आहे, हे साईडला ठेवूया आणि आपलं चिकनचे पीसेस करून घेऊया. ठीक आहे, हो तुम्ही श्रेड करू शकता, पण मी ना पीसेस करून ठेवते कारण की ते चांगलं लागतात म्हणून. ओके, सो तुम्ही हवं तर श्रेड करू शकता. आणि आता तुम्ही ते बघताय की लाईक मी चिकन थोडा वेळच लाईक टोस्ट केलं, मी जास्त ग्रिल नाही केलं. ठीक आहे, जर तुम्ही जास्त असं ग्रिल म्हणजे जास्त वेळचं भाजलं चिकन तर ते काय बोलतं ज्युसी राहत नाही, ते खूप असं हार्ड होतं आणि त्याचा टेस्ट पण खूप कमी होते. त्यामुळे जर तुम्हाला सँडविच किंवा असं काही रोल किंवा पिझ्झा किंवा यामध्ये जर यूज करत असाल चिकन असं ग्रिल करून, तर ते थोड्या टाईमसाठीच ग्रिल करा, जास्त ग्रिल नका करा. सो आता मी सगळं कट करून घेते अँड देन मग आपण आपलं सँडविच असेंबल करूयात. सो हे आपलं चिकन झालं आहे पूर्ण श्रेड करून, पीसेस करून. आता हे सगळं आपण मिक्स करूयात. ठीक आहे, त्याच्या आधी मी हा केचप टाकते. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या व्हेजीस, गाजर, टोमॅटो, कांदा, आणि तुम्ही अजूनही वापरू शकता. ओके, मी थोड्याच टाकलेत बिकॉज आपल्याला चिकनची क्वांटिटी जास्त आहे म्हणून. सो मी व्हेजीस लाईक म्हणजे 1 कपचं चिकन घेतो आहे तर हाफ कप किंवा त्यापेक्षा कमी आपल्याला व्हेजीस घ्यायचे. ठीक आहे, इक्वल प्रपोर्शनमध्ये नाही घ्यायचे आहेत व्हेजीस. सो फटाफट मिक्स करूया. ओके, सो आपलं स्टफिंग रेडी आहे. सो असं स्टफिंग तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता, जेव्हा तुम्हाला सँडविच बनवायचं तेव्हा तुम्ही ते बनवू शकता. बट आता आपण फटाफट आपलं सँडविच असेंबल करायला घेऊयात.
मी कोणतेही ब्रेड यूज करू शकते. आता मी नॉर्मल टोस्ट करते आहे, त्यामुळे मी हे सँडविच ब्रेड यूज करते. छोटे स्मॉल आहेत, बिकॉज माझ्या टोस्टरमध्ये 2ची जी साईज आहे ती छोटी आहे म्हणून. ठीक आहे. सो याच्यावरती दॅट इज अ बटर. ह्याला तुम्ही ग्रीन चटणीवर पण लावू शकता. ओके, बट ते लाईक टेस्ट चांगले येते ऑब्वियसली, नो डाऊट. पण मला ते दिसतं वेळ नव्हता खरं सांगते. पण नसेल तरीसुद्धा क्विक म्हणून हे सँडविच होऊ शकतो जर तुम्ही स्टफिंग बनवून ठेवतायत ऑफिस किंवा कॉलेजला जाताय निघताय, किंवा सकाळी आपल्याला टाईम नसतो आणि आपल्याला ब्रेकफास्टसाठी खूप लाईक प्रॉपर ब्रेकफास्ट करायचा असतो, तर ऑप्शन खूप चांगला आहे. मी ट्रेडिशनल वाईब देते का बिकॉज ऑफ टिकली, मग दॅट्स नाईस. ठीक आहे. सो काय केलं, ब्रेडला बटर लावलं. ठीक आहे. या टाईमला तुम्ही याच्यावर चटणीसुद्धा लावू शकता, ग्रीन चटणी ऑर एल्स वॉट एव्हर. ठीक आहे. देन हे स्टफिंग, आणि स्टफिंग इतकं छान दिसतं ना की मी असं सुद्धा खाऊ शकते. हां, लाईक तुम्ही लोक याचं सॅलड बाउल किंवा असं सुद्धा करू शकता, बट नो, आम्ही तर सँडविच बनवणार. आम्हाला हेल्दीसोबत अनहेल्दी पण खायचं आहे. ॲक्च्युली ब्रेड इज हेल्दी ऑर नॉट हेल्दी हे प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. बिकॉज बहुतेक लोक बोलतात की ब्रेड ब्रेकफास्टमध्ये आपण खातो आहे, सो विच इज हेल्दी, सँडविचेस आर हेल्दी, देन एनी काइंड ऑफ सँडविच हेल्दी असतात. सो ऑब्वियसली सँडविच आहे तर ब्रेड तर येणारच त्याच्यामध्ये. सो प्लीज मला ते सांगा की ब्रेड इज हेल्दी ऑर नॉट. ओके. सो हे आपण असे स्टफ केले दोन्ही ब्रेड. आता ह्याच्यावरती 2 ब्रेड्स आपण ठेवूयात. ठीक आहे. याला पण मी बटर लावून घेते. ठीक आहे. मला सिरियसली असं वाटते की जर एक ग्रीन चटणी आपण यूज करतो ना, सो इट विल टेस्ट मोर बेटर, लाईक इट विल टेस्ट बेस्ट. ठीक आहे. हे बेटर तर आहे बट बेस्ट होईल. ओके. सो नाव हे मी 2 सँडविचेस रेडी केलेत, टोस्ट लावूयात. ओके. सो दॅट इज माय टोस्टर. याच्यामध्ये पण थोडंसं बटर लावूयात. ठीक आहे. आणि एकदम टोस्ट करणार आहे मी, एकदम क्रिस्पी असं टोस्ट करणार आहे. एक तुम्हाला जर टोस्ट नको असेल ना तर तुम्ही हे नॉर्मलीसुद्धा खाऊ शकतात. देन हे आपले सँडविचेस. ठीक आहे. आणि हे मी टोस्ट करते त्यामुळे मी स्टफिंग थोडंसं जास्त भरलं आहे, कॉज हा टोस्टर आहे ना वरतून लाईक ह्याचं लीड बंद केल्यानंतर तो सँडविचेस प्रेस करतो. ठीक आहे. सो आता हे विदिन 2 or 3 minutes द सँडविचेस आर रेडी. ओके. सो आर सँडविचेस आर रेडी. सो टोस्टर असेल ना तर खूप चांगलं आहे हे बनवायला. अँड लुक ॲट दिस ब्युटी. छान टोस्ट झाले, छान ग्रिल झालेत एकदम. वाव. सो फटाफट ना मी सगळे सँडविचेस बनवून देते, कॉज लेट झालं आहे आणि आपल्याला लंच करायला उशीर होतो आहे. सो असेच मी सगळे सँडविचेस माझे रेडी करून घेते. आणि अप्रॉक्स आहेत ना लाईक हे छोटे ब्रेड्स आहेत. सो आता हे तर 4 झाले आहेत. ठीक आहे. आणि अजून 3 सँडविचेस बनतील, म्हणजे 4, 5, 6, 7. ठीक आहे. 7. सो आपण जे मेजरमेंट घेतलं त्याच्यामध्ये 7 to 8 सँडविचेस तर आरामात बनू शकतात. ओके, विथ प्रॉपर स्टफिंग. सो आता हे फटाफट आपण बनवून घेऊयात. ओके. सो हे सँडविचेस ना आपण कट करून दाखवते मी मला किती क्रिस्पी आणि आतमधलं स्टफिंग वगैरे सगळं. लुक ॲट दिस. लाईक मी याच्यावर फक्त एक चीज क्यूब यूज केला आहे, बट खूप छान असं चीजी बनलं आहे. खूप गरम ॲक्च्युली, माझा हात भाजतो आहे, बट दिस इज हाव द सँडविच. आणि हे चिकनचे पीसेस वाव. सो फटाफट बनवून आणि टेस्ट करूयात. लेट्स टेस्ट इट आउट. ठीक आहे. गरम आहे आणि परफेक्ट चिकन पण परफेक्ट मॅरिनेट झालं आणि परफेक्ट ज्युसी असं आहे. अँड आय लव्ह दिस. अँड सी द स्टफिंग अँड सी द टेक्स्चर, इट्स सो गुड. नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आणि ब्रेकफास्टसाठी किंवा नॉर्मल लंचसाठी परफेक्ट असं ऑप्शन आहे आणि हाय इन प्रोटीन. सो ट्राय करा. सो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून जर अशाच खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असेल तर ते सुद्धा मला सांगा. आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.